नमस्कार मंडळी, आपण सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत शिवजयंती स्पेशल झुणका भाकरी. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात पहिले मी इथे 9 ते 10 कळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक कापलेल्या लसूणाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी घेतलेला आहे एक कांदा. कांद्यालाही आपल्याला चिरून घ्यायचं आहे. कांद्याला मी इथे बारीकच चिरलेलं आहे. चिरलेल्या कांद्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथे घेतलेली आहे ताजी कोथिंबीर. कोथिंबीरला पण आपण बारीक कापून घेऊया. कापलेल्या कोथिंबीरला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. 3 ते 4 मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या. आपण आपल्या चवीनुसार मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. मिरच्यांनाही मी कापून घेतलेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मिरच्या जर जास्त तिखट असतील तर 2 घेतल्या तरी चालतील. मी इथे अर्ध्या टमाट्याला कापून घेतलेला आहे. बारीक चिरलेल्या टमाट्याला पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आपण चिरलेल्या सर्व भाज्यांना आपण एका साईडला ठेवूया आणि घेऊया एक वाटी. एका मोठ्या वाटीमध्ये आपण 2 ते 3 चमचे बेसन घेऊया. बेसन पिठामध्ये टाकूया थोडंसं पाणी. चमच्याच्या मदतीने सर्व बेसनाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. बेसनाचा एकही गोळा राहिला नाही पाहिजे असं पूर्ण बेसन मिक्स करून घ्या. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मी पूर्ण बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता घ्या एक कढाई. कढाईला चांगले गरम होऊ द्या. गरम झाल्यावर त्यामध्ये टाका 2 चमचे तेल. तेलाला चांगले कडक तपू द्या. तेल तपल्यानंतर त्यामध्ये टाका 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाका 1 चमचा जिरं. जिरं छानपैकी तळल्यानंतर त्यामध्ये टाका चिरलेला कांदा. कांद्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. आता कांद्यामध्ये टाका आपण कापून ठेवलेली हिरवी मिरची. मिरचीलाही कांद्यासोबत मिक्स करून तेलामध्ये परतून घ्या. कांदा आणि मिरचीने हलका कलर बदलल्यावर त्यामध्ये टाका कापून ठेवलेला लसूण आणि टमाटर. लसूण आणि टमाटा कांद्यामध्ये परतून घ्या. 2 ते 3 मिनटं परतून झाल्यावर यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद. हळदीला कांद्यामध्ये मिक्स करून घ्या. हळद तळल्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये अर्धा कप पाणी. पाण्याला तडक्यामध्ये मिक्स करून घ्या. वरतून टाका आता कापलेली कोथिंबीर. कोथिंबीरला पण तडक्यामध्ये मिक्स करून घ्या. आपल्या चवीनुसार टाका 1 चमचा मीठ. मिठाला देखील तडक्यामध्ये मिक्स करून घ्या. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आपला तडका पूर्णपणे शिजलेला आहे. या उकळत्या तडक्यामध्ये आपण टाकूया एका हाताने आपण भिजवलेले बेसन आणि दुसऱ्या हाताने तडक्यामध्ये बेसनाला मिक्स करत राहायचं आहे. या दोन्ही प्रोसेसला आपल्याला सोबतच करायचं आहे. बेसनामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी झाल्या नाही पाहिजे असं आपल्याला बेसनाला हलवत राहायचं आहे. इथे मी बेसन शिजण्यासाठी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. पाण्याला बेसनासोबत चांगले मिक्स करून घ्या. आपण बघू शकता इथं आपलं पूर्ण बेसन मिक्स झालेलं आहे. बेसनाला आता 5 मिनिटे शिजून घ्या. बेसनाला शिजताना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला लागणार नाही. आपण बघू शकता आपलं बेसन खूपच छान शिजलेलं आहे. आता बनवून घेऊया आपण भाकरी. एका मोठ्या ताटामध्ये मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. पिठामध्ये पाणी घालून पिठाला चांगले मळून घ्या. झुणक्यासोबत आपण बाजरी, मक्का किंवा शाळूची भाकर खाऊ शकतो. पिठाला आपल्याला असं घट्टसर मळायचं आहे. मळलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्या. पिठाच्या गोळ्याला चांगले नरम करून गोल करून घ्या. आता घ्या पोळपाट आणि त्यावर एक टाका कॅरी बॅग. कॅरी बॅग थोडीशी जाडसर वापरायची आहे. कॅरी बॅगवर भाकरी खूप छान जमतात. आपण घेतलेल्या कॅरी बॅगवर थोडेसे कोरडे पीठ टाका. आपण बनवलेल्या पिठाच्या गोळ्याला पण कोरडे पीठ लावून घ्या. थोडंसं पिठाला गोल करून प्लास्टिकवर टाका आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाकरीला थापून घ्या. मी नेहमी भाकरी प्लास्टिकवरच करते. खूप छान भाकरी येतात. तुम्ही पण एक वेळेस नक्कीच ट्राय करा.
जे म्हणतात ना मला ज्वारी बाजरीच्या भाकरी जमत नाही, अशा पद्धतीने केल्यावर त्यांना पण जमेल. आपण बघू शकता आपली भाकर पूर्णपणे थापणं झालेली आहे. भाकरीला काढून घेऊन आपण टाकूया गरम तव्यावर. भाकरीला तव्यावर टाकल्याच त्याला वरतून पाणी लावून घ्या. भाकरीची थोडी पण जागा कोरडी नाही राहिली पाहिजे. पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्या. भाकरीला 2 मिनिटे चांगले भाजून घ्या आणि नंतर पलटून घ्या. ह्या पण साईडला 2 मिनिटे भाजून घ्या. तुम्ही बघू शकता आपली भाकर दोन्ही साईडने एकदम मस्त भाजलेली आहे. तयार आहे आपली गरमागरम ज्वारीची भाकर. झुणक्याला भाकरीसोबत एन्जॉय करा. या झुणक्याला आपण भाकरीसोबत, भातासोबत सर्व करू शकतो. तयार आहे आपली गरमागरम झुणका भाकर. शिवरायांच्या काळामध्ये अशीच झुणका भाकर मावळ्यांना दिली जायची. मसाला किचन मॅजिकची शिवजयंती स्पेशल झुणका भाकरीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुनश्च एकदा शिवजयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. एन्जॉय. बाय बाय.